कल्पना करा, रात्र आहे, आकाशात चंद्र चमकत आहे आणि चारही बाजूंनी देवीच्या जयघोषाचा आवाज घुमतो आहे. जय भवानी, जय दुर्गा माता. जिथे भक्तीला धर्माची सीमा नाही आणि शक्तीला भयाचं बंधन नाही, अशा या उत्सवाला आपण म्हणतो नवरात्रोत्सव. नवरात्री, नवदेवी आणि अनंत शक्तीचं दर्शन. चला तर मग डिवाइन मराठी क्रिएशनवर या पवित्र आणि दिव्य यात्रेला सुरुवात करूया. शक्तीच्या मुळाशी नमन करत भक्तीच्या बीजांची पेरणी करूया. नवरात्र म्हणजे काय? नवरात्र हा सण दरवर्षी 2 वेळा येतो. एक वसंत ऋतूत चैत्र नवरात्र, 2 शरद ऋतूत शारदीय नवरात्र, जो अधिक प्रसिद्ध आहे. नवरात्र म्हणजे नवरात्री, जेव्हा देवी दुर्गेच्या 9 शक्तींची आराधना केली जाते. या काळात दुर्गा मातेने महिषासूर या राक्षसाचा पराभव केला होता. अज्ञानावर ज्ञानाचं, वाईटावर चांगुलपणाचं आणि अधर्मावर धर्माचं प्रतीक. देवी दुर्गेची 9 रूपं. 1. शैलपुत्री, पर्वतराज हिमालयाची कन्या. ही देवी स्थैर्य, श्रद्धा आणि नवसंकल्पाचे प्रतीक आहे. 2. ब्रह्मचारिणी, ज्ञान, तप आणि साधनेचं प्रतीक. जीवनात संयम आणि साधना आवश्यक आहे हे शिकवते. 3. चंद्रघंटा, शौर्याचं आणि सौम्यतेचं दुर्मिळ मिश्रण. तिचं घंटाध्वनी भक्ताच्या मनातील नकारात्मकता दूर करते. 4. कुष्मांडा, या देवीने ब्रह्मांडाची उत्पत्ती केली. तिच्या हास्याने सृष्टी निर्माण झाली, म्हणून तिला सृष्टीकर्ती म्हणतात. 5. स्कंद माता, भगवान स्कंद कार्तिकेयची माता. ही देवी मातृत्व, प्रेम आणि करुणेचं प्रतीक आहे. 6. कात्यायनी, अत्यंत रौद्र रूप. तिने महिषासुराचा वध केला होता. ही देवी शक्ती आणि नारी पराक्रमाचं दर्शन घडवते. 7. कालरात्री, अत्यंत भीषण पण भक्तांचे रक्षण करणारी, अंधकाराचा नाश करणारी प्रकाशमय देवी. 8. महागौरी, शुद्ध, पवित्र आणि शांत. ही देवी भक्तांना मनशांती आणि आध्यात्मिक उन्नती देते. 9. सिद्धिदात्री, सर्वसिद्धी आणि चैतन्य देणारी. तिच्या कृपेने साधकाला आध्यात्मिक उन्नतीचा अनुभव येतो. नवरात्रातील धार्मिक परंपरा. नवरात्रात घराघरात घटस्थापना केली जाते. कुंभस्थापन करून त्यात देवीची उपस्थिती मानली जाते. अनेक लोक उपवास करतात. काही लोक 9 दिवस उपवास करतात, तर काही पहिला आणि 8वा किंवा 9वा दिवस. रोज देवीची आरती, दुर्गा सप्तशती पाठ, नवरात्र, गाणी, गरबा, दांडिया हे सर्व या काळात केलं जातं. देवीची मूर्ती सजवणं, 9 रंगाचे कपडे घालणं आणि कन्यापूजन ही काही महत्त्वाची परंपरा आहे. नवरात्राचे रंग. दररोज एका विशिष्ट रंगाचे महत्त्व असतं. पिवळा आनंद, हिरवा नवा आरंभ, राखाडी स्थिरता, नारंगी ऊर्जा, पांढरा शांतता, लाल शक्ती, निळा आत्मविश्वास, गुलाबी प्रेम, तर जांभळा भक्ती. प्रत्येक दिवशी या रंगाचे कपडे घालणे देवीची आराधना करताना रंगांमधील ऊर्जा आपल्या जीवनात उतरवण्याचा एक मार्ग आहे. नवरात्र म्हणजे आत्मशुद्धीचा पर्वकाळ. आपण नवरात्रात फक्त देवीची पूजा करत नाही, तर आपल्यातील वाईट प्रवृत्तींचाही नाश करतो. राग, द्वेष, अहंकार, आळस हे आपल्या आतल्या राक्षस रूप आहेत. नवरात्र म्हणजे त्या आंतरिक अंधारावर प्रकाशाचं वर्चस्व स्थापित करणं. नवरात्राचं एक रंगीबेरंगी रूप म्हणजे गरबा आणि दांडिया. गुजरातपासून महाराष्ट्र, मध्य प्रदेश ते अगदी परदेशात सुद्धा लोक या नवरात्री गरब्याच्या तालावर थिरकतात. गरबा म्हणजे गर्भदीप, देवीची अंतर्मुख आराधना. दांडिया म्हणजे देवी आणि राक्षस यांचं युद्ध, जे सर्जनशीलतेने नृत्यात उतरवलेलं असतं. तर मित्रांनो, नवरात्र ही फक्त एक धार्मिक परंपरा नाही, ती एक आध्यात्मिक जागृती आहे. या 9 दिवसात आपण शक्तीचं स्मरण करून आपल्याला आपलं शक्तिरूप ओळखून पुढच्या आयुष्यात अधिक सकारात्मक, सशक्त आणि शांत राहण्यासाठी प्रेरणा घेतो. या नवरात्रात फक्त आरती नाही, तर अंतर्मनात शक्ती जागवा. देवीची कृपा तुमच्यावर सदैव राहो हीच प्रार्थना. अशाच माहितीसाठी आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
धन्यवाद.